राज्यामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांसाठी मोठी खुशखबर आहे। हो महिलांनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पुढील 2 हप्त्याचे वितरण देखील या पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये होणार असल्याचे स्वतः मुख्यमंत्री यांनी काल यवतमाळ येथून जाहीर केले आहे। म्हणजे तुम्हाला या ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्या 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळाले व नुकत्याच 8 ते 10 दिवसांमध्ये म्हणजे पुढील सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेच्या पुढील 2 हप्त्याचे आणखी 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि हे 100% सत्य आहे। याचा पुरावा व नेमके मुख्यमंत्री काय म्हणाले आणि नेमकी ती कोणती तारीख असेल ज्या दिवशी तुम्हाला हे 3000 रुपये मिळतील जाणून घेण्यासाठी फक्त आणि फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि संपूर्ण अपडेट जाणून घ्यायचे आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याच्या वितरणाची तारीख। तर मग महिलांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 हप्त्यामध्ये 3000 रुपये रक्षाबंधनच्या मुहूर्तावर महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये आले आहे। यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे। दरम्यान या योजनेचे पुढच्या 2 हप्त्याचे पैसे कधीपर्यंत महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होऊ शकतात या संदर्भातील देखील एक मोठी अपडेट आज समोर आली आहे। तर मग महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली ही योजना मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यामध्ये आली आहे आणि या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे। अर्थातच वार्षिक 18,000 रुपये योजनेअंतर्गत वितरित करण्यामध्ये येत आहेत। यासाठी राज्यामधील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला पात्र असणार आहेत। विधवा, विवाहित, घटस्फोटित, परिव्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेअंतर्गत लाभ वितरित करण्यामध्ये येणार आहे। तसेच महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। 2.5 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेअंतर्गत पात्र असणार आहेत। या योजनेला नागरिकांकडून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यामध्ये येत आहे। 1 जुलै पासून या योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यामध्ये येत आहेत। याआधी 31 ऑगस्ट ही या योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असेल अशा प्रकारची माहिती देण्यामध्ये येत होती, पण आता ही मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवण्यामध्ये आली आहे। यामुळे अधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल अशा प्रकारची आशा आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून लाभ देण्यामध्ये येणार आहे। यानुसार या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे रक्षाबंधनच्या मुहूर्तावर पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये पैसे देखील जमा करण्यामध्ये आलेले आहेत। याचा लाभ राज्यामधील एकूण 1 कोटीहून अधिक महिलांना झाला आहे। सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थातच 14 ऑगस्टच्या संध्याकाळी काही महिलांच्या बँक खात्यांमध्ये या योजनेचे पैसे जमा झाले होते। यानंतर 15 ऑगस्टच्या सकाळी लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळाला। तसेच उर्वरित महिलांना 19 ऑगस्ट पर्यंत पैसे वितरित करण्यामध्ये आले आहेत। दरम्यान आता या योजनेच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून पुढील हप्ता नेमका कधीपर्यंत जमा होणार या संदर्भात देखील प्रश्न सध्या उपस्थित करण्यामध्ये येत आहे। अशामध्ये महिला आणि बाल विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यवतमाळ येथील एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी माहिती जाहीर केली आहे। मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे आमचे सरकार देणारे सरकार आहे, घेणारे नाही। काही लोक लाडक्या बहिणीच्या खात्यामधून पैसे काढून घेतील असे म्हणत आहेत, पण मी शब्द देतो की 2 हप्त्याचे 3000 रुपये ऑगस्ट महिन्यामध्ये आले आणि आता आणखीन पुढच्या 2 हप्त्याचे पैसे हे सप्टेंबर महिन्यामध्ये जमा होतील। एकंदरीत पुढील महिन्यामध्ये या योजनेच्या 2 हप्त्यांचा लाभ दिला जाईल असे मुख्यमंत्री महोदयांनी या कार्यक्रमाअंतर्गत स्पष्ट सांगितले आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये यापुढे सप्टेंबर महिन्यामध्ये आणखीन 2 हप्त्यांचे एकत्र 3000 रुपये वितरित करण्यामध्ये येणार आहे। अशा प्रकारची आज एक अत्यंत मोठी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।